तुम्हा सर्वांना ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा. आम्हासाठी रोजच ख्रिसमस आहे आणि म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा विश करत आहे का तुम्हा सर्वांना हा ख्रिसमस आणि येणारा नवीन वर्ष प्रभूच्या कृपेने खूप आशीर्वादित जाओ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रे करूया, नेत्र बंद करूया आपण सर्व आणि देवाकडे वचन मागूया. आपण सर्व नेत्र बंद करूया. का देवा तुझं वचन मला पाठव, कारण वचन तयारी करणारं आहे, वचन स्वर्गाच्या राज्याकडे घेऊन जाणारं आहे. म्हणून देवा तू माझ्याशी बोलला पाहिजे. होय प्रभू. तुझी वाणी येणं गरजेचं आहे. यस लॉर्ड. जर तुझी वाणी माझ्या जीवनात मला येऊन कापत आहे, टोचत आहे, याचा अर्थ हा आहे का तू माझ्यावर प्रेम करतोस. होय प्रभू. आणि तुझी इच्छा आहे का माझ्या जीवनामध्ये, माझा आध्यात्मिक स्तरामध्ये माझी उन्नती झाली पाहिजे. कारण ज्यावेळेस तू इस्रायलमध्ये आपली वाणी पाठवायचा भविष्यवाद्यांद्वारे, याचा अर्थ हा होता प्रभू का त्यांच्यात तुझं प्रेम होतं. होय प्रभू. त्यांच्याबद्दल तू काळजी करत होता Yes, Lord. आणि तुझी इच्छा होती का त्यांच्यात तू अधिक गौरवला जावा. Yes, yes. त्याच प्रकारे आज आम्ही तुझी लेकरं आहोत होय प्रभू. आणि आम्ही भूक बाळगतो. आम्ही प्रार्थना करतो का देवा वाणी पाठव, बोला आम्हाशी माझ्या परमेश्वरा. इंटरेस्ट दाखव प्रभू आमच्यामध्ये. प्रभू जी वाणी येईल ती समजण्याची समज मला दे. कारण देवा वचन तर तू पाठवतो, पण मी ते कोणत्या स्तरावर घेतो ते खूप गरजेचं आणि महत्वाचं आहे. म्हणून प्रभू ते त्या स्तरावर घेऊ दे प्रभू ज्या स्तरावर तुझी इच्छा आहे पित्या. होय प्रभू. प्रभू शिकव, तयार कर, घडव मला माझ्या पित्या. Yes. आणि देवा तुझा गौरव हो दे. होय प्रभू. तुझ्याच नावात मागतो, स्वीकारतो. आमेन. थोडंसं वर घेऊया. ज्याने अजून बायबल घेतलं नाही प्लीज बायबल घ्या. बोलूया आज प्रभू माझ्याशी बोलणार आहे, प्रभू माझ्याशी बोलणार आहे, प्रभू मला शिकवणार आहे, प्रभू मला शिकवणार आहे. त्याचा इंटरेस्ट त्याचा इंटरेस्ट माझ्यामध्ये आहे, माझ्यामध्ये आहे. त्याची इच्छा आहे त्याची इच्छा आहे मी मागं राहिलं पाहिजे, मी मागे नाही राहिलं पाहिजे. आत्म्यामध्ये आत्म्यामध्ये मी पुढे आलं पाहिजे. मी पुढे आलं पाहिजे. आणि आज आणि आज त्याच्या वचनाद्वारे त्याच्या वचनाद्वारे तो माझ्याशी बोलणार आहे. तो माझ्याशी बोलणार आहे. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काढूया योहान शुभवर्तमान याचा या ठिकाणामध्ये आपण 18वा अध्याय आणि पुन्हा 37 वचन. यावरून पिलात त्याला म्हणाला, तर तू राजा आहेस काय? येशूने उत्तर दिले, तू असे म्हणतोस की मी राजा आहे. मी यासाठी जन्मलो व यासाठी जगात आलो की मी सत्याविषयी साक्ष द्यावी. ओके, आपण इथं लिहिलंय का मी कशासाठी जन्मलो? सत्याविषयी साक्ष देण्यासाठी. कशासाठी? सत्याविषयी साक्ष पहा, देण्यासाठी. देव आम्हाला हे वचन अजून सोडतच नाहीये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण देवाची इच्छा आहे का ह्या वाटाचं खूप मर्म आतमधून आम्हाला ते कळलं पाहिजे. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि पुन्हा सांगल प्रभूची इच्छा नाहीये का आम्ही पारंपरिक पद्धतीने ख्रिसमस करावा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही खरोखर देवाचा जो जन्माचा उद्देश होता तो उद्देश आम्ही पूर्ण केला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी सांगितलं का बायबलमध्ये असं कुठंच लिहिलं नाही का प्रभूने इतके 2 बर्थडे 5 बर्थडे साजरे केलेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो फक्त म्हणतो का जन्माचा उद्देश हा आहे का सत्याविषयी मी काय द्यावी, साक्ष द्यावी. आणि पूर्ण बायबल जे आहे, शुभवर्तमान जे आहे, 4 शुभवर्तमान हे सर्व सत्याविषयी काय देतात, साक्ष देतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देवाची इच्छा आहे का जे त्यांनी केलं ते आम्ही पुढे केलं पाहिजे. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशूनी सत्याविषयी काय दिली, साक्ष दिली. आपण पाहिलं प्रत्येक संदर्भ पाहिला का प्रभू येशू ख्रिस्तानी यहुदी लोकांना ओरडून ओरडून सांगितलं का मजकडे या मीच तुम्हाला विसावा देतो, मजकडे या मीच तुम्हाला अंधारातून प्रकाश देतो, मजकडे या मीच उत्तम मेंढपाळ आहे. प्रभू येशू ख्रिस्तानी प्रत्येक प्रकारे त्यांना सांगितलं, समजवलं, जेणेकरून ते ज्या बंधनात होते त्या बंधनातून काय करावेत, बाहेर यावे. कारण असं लिहिलंय जर योहान शुभवर्तमान याचा 8वा अध्याय आणि 32 वचन आपण वाचलं. आणि तुम्ही सत्य जाणाल व सत्य तुम्हाला मोकळे करील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथं वचन सांगतं का तुम्ही सत्य जाणार. काय जाणार? सत्य जाणार. आणि सत्य तुम्हाला काय करणार आहे, बंधनमुक्त. मोकळं करणार आहे. मग काय आहे सत्य? तर सत्य हेच आहे का येशू ख्रिस्त तारणारा आहे. येशू ख्रिस्त काय आहे, तारणार आहे. तारणारा. म्हणजे पुन्हा एकदा सांगेल का तुम्ही ज्या बंधनात आहात त्या बंधनातून तो तुम्हाला काय करणार आहे, सोडवणार आहे. सोडवणार आहे. आणि फक्त तेवढंच करणार नाही, परंतु तुम्हाला अनंत कालाचं जीवन मिळावं म्हणून त्या ठिकाणी परमेश्वर तुम्हाला घेऊन जाणार आहे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणतो सत्याविषयी मी काय देण्यासाठी आलो, साक्ष आणि देण्यासाठी. ते सत्य जर तुम्ही ऐकलं तर तुम्ही ज्या बंधनात आहात, तुम्ही त्या जीवनामध्ये आहात, तिथून ते वचन तुम्हाला काय करणार, बाहेर काढणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी सांगितलं यहुदी लोकांचा इतिहास. त्या काळामध्ये येशू ख्रिस्त मानव स्वरूपात जन्म घेतला होता. यहुदी लोकांवर रोमी लोकांचं साम्राज्य होतं. कोणाचं? रोमी लोकांचं. रोमी लोकांचं. आणि देवाची इच्छा होती काय सत्य तुम्ही जाणावं, आणि जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला तर जसं मोशेने
मिस्रातून तुम्हाला बाहेर काढलं तसंच मी तुम्हाला या बंधनातून पण काय करणार, बाहेर काढणार. आणि फक्त माझं उद्देश हा हे रोमी लोक नाहीये, परंतु माझा उद्देश आहे का जे आदमापासून आलेले पाप तुमच्यामध्ये राज्य करतंय त्या पापापासून पण तुम्हाला काय करावं, बाहेर काढावं. आणि म्हणून देवाची इच्छा होती की त्या लोकांनी सत्य जाणावं. काय करावं, सत्य जाणावं. आणि प्रभू येशूनी जोर देऊन ते सत्याचा प्रचार केला, लोकांना सांगितलं, कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला, वेगवेगळ्या चमत्काराद्वारे काही ना काही संदेश त्या लोकांपर्यंत पाठवला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी त्याचे बायबल स्टडी मध्ये घेतलं का जे पण त्यांनी चमत्कार केले असेच केले नाही. आपण पाहिलं का येशू शब्द बोलला. काय बोलला, शब्द बोलला. जेणेकरून त्यांना आठवण, शब्द बोलला होता. म्हणजे ज्यावेळेस परमेश्वराने पृथ्वी निर्माण केली, कशाने निर्माण केली, आपल्या शब्दाद्वारे. मग त्यांनी दाखवलं का जे पित्याने केलं ते मी करू शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं त्याला क्षमाचा अधिकार आहे, येशूनी पण काय केलं, क्षमा केली. जसं त्यांनी त्या ठिकाणामध्ये एका व्यक्तीला डोळे नव्हते, माती लावली, त्याचे काय निर्माण केले, डोळे निर्माण केले. म्हणजे प्रभूने दाखवून दिलं का जो तो करू शकतो तो मी पण करू शकतो. ही सत्याविषयी काय होती, साक्ष होती. ही सत्याविषयी साक्ष होती. आणि साक्ष प्रभू येशू ख्रिस्ताने लोकांना दिली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांनी भरपूर प्रयत्न केला, लोकांपर्यंत ते पोहोचवलं, पण इतका सोपा प्रवास तो नव्हता. त्यासाठी त्याला खूप झळ खावी लागली आणि पुष्कळ त्रासामधून जावं लागलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय. येशूने केलं, कुणी केलं, येशूने केलं. त्यानंतर शिष्यानी केलं, कुणी केलं, शिष्यांनी. जे येशूने केलं ते कुणी केलं, शिष्यांनी कारण केलं. तो म्हणतो का तुम्ही सुरुवातीपासून मज बरोबर आहात आणि माझी इच्छा आहे का जे मी केलं नंतर तुम्ही करावं. येस येस. जे आज आम्ही त्या चर्चला बसलोय ते कोणाद्वारे बसलो, परमेश्वराद्वारे. शिष्यांद्वारे. कोणाद्वारे, शिष्यांद्वारे. कारण ती साक्ष शिष्यांद्वारे त्यांच्या शिष्यापर्यंत गेली, त्यांच्या शिष्याद्वारे त्या पुढच्या शिष्यापर्यंत, असं करत करत ती साक्ष कोणापर्यंत आली, आपल्यापर्यंत. आपल्यापर्यंत. आता देवाची इच्छा आहे की ही साक्ष पुढे कोणी घेऊन जायची, आपण घेऊन जायची. सगळे बोला, कोणी घेऊन जायची, आपण घेऊन येस, जायची. हे आपलं काम आहे. पण तू देवाची इच्छा आहे का मनाची तयारी करा. आता जो संदेश प्रभूंनी पाठवलाय, आता आम्हाला वचन कळालं का सत्याविषयी काय द्यायची, साक्ष द्यायची. कळालं प्रत्येकाला. Yes. पण मनाची तयारी पाहिजे. कशी तयारी पाहिजे, मनाची आणि तयारी. म्हणून देवाची इच्छा आहे का बाबा मला दुसरी बाजू पण तुला दाखवायची. नाही तर भविष्यात म्हणशील का प्रभू तुझ्या कामात खूप कठीणाई आहे, तुझ्या कामात खूप त्रास आहे. म्हणून देवाला सांगायचंय सत्याविषयी तर साक्ष दे, पण साक्ष देण्या अगोदर कशी तयारी कर, आपल्या मनाची तयारी. आपल्या मनाची तयारी कर का ही जी वाट आहे ही साधी सोपी नाहीये. या वाटेमध्ये तुला झळ खावी लागणार आहे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या वाटेत तुला काय करावं लागणार, झळ खावी यस, लागणार. तुला निंदा सहन करावी लागेल, तुला दोष आरोप सहन करावे लागतील, तुला लोकांची जे नाकर्ते शब्द ते ऐकून घ्यावे लागतील. आणि या सर्वातून तुला प्रवास करून तुला काय सांगावं लागणार, सत्य सांगावं लागणार. कारण आम्हाला काय सांगायचं, सत्याविषयी साक्ष. चला कॅरल्स एन्जॉय, गाणे गाऊ, असं करू. अर्ध सत्य, किती सत्य, अर्ध सत्य. हा. देवाच्या सेवेमध्ये आनंद आहे, पण झळ खावी लागते. काय खावी लागती, झळ खावी लागते. आणि झळ खावी लागती. पुष्कळ जण माघार घेतात, पुष्कळ जण काय घेतात, माघार घेतात. आणि म्हणून अर्धे जण असे पुष्कळ जण आहेत का ते जोश मध्ये असतात, आणि जसं झळ खावी लागली का ते मागे जातात. पण देवाची इच्छा का मनाची तयारी करा. मनाची काय करा, तयारी करा. तयारी करा. जर सत्य सांगायचं तर झळ खावीच लागणार. तुम्ही म्हणताल प्रभू तुझं काम करतो, काम सोपं कर. नाही 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 नाही, तू डिसाईड कर काम करण्या अगोदर. काय देवाच्या काम करण्यामध्ये ज्या मार्गातून ख्रिस्त गेला त्याच मार्गातून तुला जावं लागणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय प्रत्येकाला. ज्या मार्गातून कोण गेला ख्रिस्त गेला त्याच मार्गातून तुला जावं लागेल. नाही तर आम्हाला वाटेल की मी तुझं काम करतो, प्रभू म्हणतो माझ्यावर तू उपकार करत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझ्या वाटेला आशीर्वाद यावे, तुझ्या स्वर्गात प्रवेश मिळावा, म्हणून तुझ्या मनाची तयारी कर. जर माझ्या मागे यायचं तर तयारी पाहिजे का कोणती अवस्था असू, प्रभू मी मागे हटणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशूने स्पष्ट केलं. येशूने काय केलं, स्पष्ट केलं. 5व्या ठिकाणामध्ये आपण मत्तय 10वा अध्याय 17 वचन. पण माणसांविषयी सावध असा, कारण ते तुम्हाला न्यायसभांच्या स्वाधीन करतील व त्याच्या सभास्थानामध्ये ते तुम्हाला फटके मारतील. काय मारतील, फटके मारतील. ते शाब्दिक असतील. कसे असतील, शाब्दिक. म्हणजे काही शारीरिक फटके पण बसतील, पण शब्दाचे फटके. कसले फटके, शब्दाचे फटके. हे सर्वांची तयारी पाहिजे आम्हाला. जर सत्याविषयी साक्षी द्यायची त्या सर्व स्थितीमधून तुम्हाला काय करावं लागणार, जावं लागणार. आणि पुढचं वचन खूप सुंदर आहे, 18 वचन. आणि तुम्ही माझ्यामुळे अधिकाऱ्यांच्या व राजांच्या समोर त्यांना व राष्ट्रांच्या लोकांना साक्षी व्हावी म्हणून आणले जाल. हा, तो म्हणतो की तुम्ही साक्ष व्हाल. काय व्हाल, साक्ष व्हावी. तुम्ही लोकांसमोर येताल, पण फटके खावे लागतील. काय खावे लागतील, फटके खावे लागतील. तुम्हाला साक्षी द्यायची. काय द्यायची, साक्ष इथे द्यायची. लिहिलंय का तुम्ही माझ्यासाठी साक्षी व्हाल, पण फटके खावे लागतील.
काय खावे लागतील? फटके खावे म्हणजे लागतील. तुम्हाला निंदा सहन करावी लागेल, तुम्हाला लोकांचे बोलणे सहन करावे लागतील. तुमची बाजू भले देवाच्या नजरेने प्रामाणिक असेल, खरी असेल, तरी पण लोकांचा राग, लोकांची निंदा, लोकांचा तिरस्कार हा सगळा तुम्हाला हे प्याले प्यावे लागतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. कळतंय? जर सत्याविषयी साक्षी द्यायची तर या सर्व स्थितीसाठी आपल्या मनाची तयारी करा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढचं वचन वाचूया. 22 वचन. आणि माझ्या नावामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करतील. काय करतील? द्वेष करतील. प्लीज बोला. काय करतील? द्वेष करतील. अरे पण येशूमध्ये तर आरोग्य आहे, येशूमध्ये सर्वकालिक जीवन आहे, येशूमध्ये सगळे काही ब्लेसिंग्स आहेत, पण तरी पण त्या नावासाठी लोक तुमचा काय करतील? द्वेष करतील. प्लीज बोला. काय करतील? द्वेष करतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा वाचा 22 वचन. आणि माझ्या नावामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करतील, परंतु जो शेवटपर्यंत टिकतो तोच तारला जाईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो शेवटपर्यंत टिकतो. कधीपर्यंत टिकतो? शेवटपर्यंत. सत्य आम्हाला सांगायचंय, येशू आम्हाला सांगायचंय, येशूमध्ये लोकांचं जीवन बदलणार आहे, पण लक्षात घ्या लोकांना त्याचं घेणं देणं नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोकांना त्याचं घेणं देणं नाहीये. नाही. तुम्ही जितकं करताल ते कमीच असणार. तिथून तुम्हाला कधीच ॲप्रिसिएशन म्हणजे प्रोत्साहन, पाठबळ मिळणार नाही. तुमच्या वाटेला नेहमी निंदाच येणार, तुमच्या वाटेला नेहमी त्रासच येणार. पण ह्या सर्वांसाठी आपल्या मनाची तयारी असणं खूप गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण सत्याविषयी काय द्यायची? साक्ष द्यायची. आम्हाला वाटेल की अरे मी तुझ्या फायद्यासाठी आलो, मी तुझ्यासाठी केलं, मग मला तू किती डोक्यावर घेतलं पाहिजे. प्रभू म्हणतो तसं नाही. जगातल्या कामावर तुला डोक्यात घेतील, पण प्रभूच्या कामात तू किती पण कर, तुला डोक्यावर घेणार नाही, तुला ते लोक टांगून टाकतील. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय करून टाकतील? टांगून प्लीज टाकतील. बोला. काय करतील? टांगतील. म्हणून ज्या वेळेस त्या लोकांनी ते झावळ्या घेतल्या आणि डान्स करू लागले, मग प्रभूला भीती वाटली काय मला आता काय करणार आहेत, टांगणार आहेत. म्हणून त्या वाटातून देव मलाही स्पर्श करतो. कदाच तुमची खूप स्तुती होईल ना, लक्षात घ्या आता तुला काय करणार. टांगणार आहेत. प्लीज बोला. काय करणार आता? टांगणार आहेत. का? कारण तो म्हणतो गुरुपेक्षा तू काही थोर नाहीस. ज्या वाटेतून तो गेला त्याच वाटेतून तुला जावं लागणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचूया. खूप सुंदर आहे. मनाची तयारी आहे. 24 वचन त्याचं. शिष्य आपल्या गुरुपेक्षा थोर नाही. हा, हात ठेवा तिथं. पुन्हा एकदा. शिष्य आपल्या गुरुपेक्षा थोर नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शिष्य गुरुपेक्षा थोर नाही. आपला गुरु येशू ख्रिस्त. कोण आहे आपला गुरु? येशू ख्रिस्त. आणि आपण त्याचे काय आहोत? शिष्य आहोत. तुम्ही म्हण प्रभूचं वचन सांगते का तुम्ही त्याच्यापेक्षा थोर नाहीत. नाही. ज्याच्यातून तो गेला त्याच मार्गातून तुम्हाला जावं लागणार. येस येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे वाचा. व दास आपल्या धन्यापेक्षा थोर नाही. हा. शिष्य आपल्या गुरुसारखा व दास आपल्या धन्यासारखा व्हावा हे त्याला पुरे. घर धन्याला जर त्यांनी बालजबूल म्हटले आहे तर घरच्या माणसास किती विशेष करून ते तसे म्हणतील. हा. इथं असं लिहिलंय का जर त्याला बालजुबेल म्हणजे भूत, त्याला काय म्हटलं? भूत. कोणाला? येशू ख्रिस्ताला. प्लीज बोला. कोणाला? येशू ख्रिस्ताला. भूत पळवणारा. काय पळवणारा? भूत पळवणार. त्याच्या नावाने भूत नाचणारे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण त्यालाच काय म्हणलं लोकांनी? बालजबूल म्हटलं. हा, त्याला भूत म्हणलं. त्याला काय म्हणलं? भूत म्हटलं. तर त्याला भूत म्हणतात, त्याला अशी उपमा देतात. तर मग आम्हाला जी सत्याविषयी साक्ष द्यायची तर तुम्हाला काही वेगळं मिळणार नाही, तुम्हाला पण हेच प्यारे प्यावे लागणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर तुम्हाला प्रभूची सत्याविषयी साक्ष द्यायची तर मनाची तयारी होणं खूप गरजेचं आहे. कारण तुमचं मन जे आहे हे खूप लवकर तुटणार, हे खूप लवकर निराश होणार आणि ते प्रभूला प्रश्न करणार का प्रभू मी काय चुकलो, प्रभू मी कुठं वाईट केलं, प्रभू मी तर चांगलं करतो, देवा तुझ्या मार्गाने चालतो. लक्षात घे या सर्वातून मी गेलोय, त्याच मार्गातून तुला जावं लागणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. कळतंय? सत्याविषयी साक्षी द्यायची तर लक्षात घ्या ज्या वाटेने ख्रिस्त गेला त्याच वाटेने तुम्हाला जावं लागणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आम्हाला दिसतं प्रेरमध्ये बुके भेटतो. काय भेटतो? वर्षातून एकदा भेटणार. कधी भेटणार? वर्षातून एकदा. आणि ते पण खूप नंतर भेटणार. पण जास्तीत जास्त तुमच्या वाटेला खडकळ प्रवास असणार. कसा प्रवास असणार? खडतर प्रवास. कारण तुम्ही ख्रिस्तापेक्षा थोर नाहीत. ज्या वाटेने तो गेला त्याच वाटेने तुम्हाला जावं लागणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण देवाची इच्छा आहे चर्च का मनाची तयारी पाहिजे. येस येस. कारण ज्यावेळेस देवासाठी झळ खावी लागते ना, पुष्कळ लोक माघार घेतात. ते सर्व देवाला म्हणतात प्रभू सर्व पहिले ओके कर, सर्व कसं कर, ओके कर, मग मी प्रवास करतो. प्रभू म्हणतो तिथंच बस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय? अनेक जणांना कोणाचं काम करायचं? देवाचं काम. जास्त वचन ऐकतात एकदम जोशमध्ये, यस आमेन, असं वाटतं का आता उद्याच देवाची सेवा सुरू करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च तुटलं, रात गई बात गई. मग तो म्हणतो वचन पेरलं, पक्षी आला, वचन काय केलं? आनंद करतो, जसं वचन ऐकतो जोश मध्ये येतो, असं करल तसं करल. पण जसं देवासाठी उभं राहायचं आलं आणि मग बोदरेशन येतं, फ्रस्ट्रेशन येतं, भीती येते, दडपण येतं, विरोध होतो, तुझी सेवा गायब.
सत्याविषयी जास्त उभं राहायचं. तू कुठेस? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असे खूप आहेत प्रभूला आश्वासन देणारे. कधी तुझसाठी करणार, तुझसाठी करणार. प्रभू म्हणतो हा कधी काय नाही करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो झळ खायला तयार होतो चर्च, तोच पुढे येणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे सत्य सगळ्यांकडे, हे सत्य सगळ्यांकडे आहे. येशू माहिती आहे सगळ्यांना. सत्य सगळ्यांकडे, पण सत्यासाठी स्टँड घेणारे खूप कमी आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणतो बोलवलेले पुष्कळ आहेत, बोलवलेले पुष्कळ आहेत, पण निवडलेले कसे आहेत? थोडे आहेत. मग ते थोडे का आहेत? कारण ते सत्याविषयी स्टँड घेतात. सत्याविषयी काय घेतात? स्टँड घेतात. म्हणजे ज्या वेळेस देवाचं काम करायचं असतं, पण तुम्हाला विरोध होऊ लागतो, तुम्हाला अडचण होऊ लागते, तुम्हाला त्रास येतात, तुम्हाला बंधन येतात, पण त्या सर्वांना मात देऊन तुम्हाला प्रभूचं काम करावं लागणार. येस येस. नाही प्रभू हे आलं, आता मी कसं करू? नको करूस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का? कारण तू वारंवार मला त्रास देशील, मग त्यापेक्षा तुला न घेतलेलं बरं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर एखाद्या लेकराला कुठे गावाला घेऊन जायचं, मग आपल्याला माहिती आहे रस्त्यातले त्रास देणार आहे. मला हे दे, मला ते दे, मला ते दे, मला असं कर, मला तसं कर. आपण म्हणतो नको, याला सांगून नको जायचं, याला घेऊच नकोस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तसंच काही लोक आहेत का जे प्रभूची सेवा तर करायची इच्छा बाळगतात, पण प्रभूला खूप त्रास देतात. प्रभूला काय देतात? खूप त्रास देतात. प्रभू असं वातावरण कर, प्रभू तसं वातावरण कर, प्रभू हे सोपं कर, प्रभू त्याचं मन बदल. प्रभू म्हणतो सगळं मीच करायचं, मग तू काय करणार? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सत्याविषयी जर साक्ष द्यायची तर प्रत्येक गोष्टीला मात द्यावी लागणार. काही गोष्टी तुमच्या लाईफ मधल्या परमेश्वर काढणार नाही. देव तुमच्याकडे पाहणार, मात देऊन पुढे जातो का माझी वाट बघत बसतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हीच बोला कळतंय. आम्हाला वाटतं का कुणी जे अडखळे आहेत कुणी दूर करावेत? देवाने. तो म्हणतो मी नाही करणार. मला पाहायचंय का हे सत्याविषयी तुझा स्टँड काय आहे. असे रस्ते मोकळे केले ना, सगळं जगत देवाची सेवा करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणतो बोललेले पुष्कळ आहेत, पण निवडलेले कसे आहेत? थोडे आहेत. आणि म्हणून या सर्व त्या ठिकाणी परीक्षा परमेश्वर लावणार आमच्यासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, किती लोकांना समजतंय वचन? देवाचं काम करायचंय, आमेन म्हणताय, प्रेज द लॉर्ड म्हणताय, पण तुमचा रिस्पॉन्स कुठे आहे? तुमचं सत्यासाठी स्टँड घेणं कुठे आहे? चर्च सत्यासाठी तुम्हाला उभं राहावं लागणार, झळ खावी लागणार. काय खावी लागणार? झळ खावी लागणार. हा, तुम्ही देवाचं काम करता तर देवासाठी उपकार करत नाही, तुमच्या जीवनात अधिक उपकार व्हावेत म्हणून तुम्हाला देवासाठी काहीतरी करायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवासाठी काहीतरी कराल तर तो म्हणतो तुझ्या 1000 पिढ्यांवर. किती पिढ्यांवर? 1000 पिढ्यांवर. जसं तुम्ही एखाद्या गव्हर्नमेंट सर्वंटला असता किंवा कुठं काम करता, मग तुम्ही जसं वयोवृद्ध होतात ना, मग लेकरं विचारतात काही नाही केलं आमच्यासाठी, ह्या माणसाने काही नाही केलं, ह्या माणसाने काय पैसा साठवला नाही. मग आमची अपेक्षा आहे की त्यांनी काय केलं पाहिजे होतं? पैसे साठवले पाहिजे. त्यांनी साठवले पाहिजे होते, म्हणजे ते आता कामी पडले असते. तसंच आज तुम्ही देवासाठी काहीतरी केलं पाहिजे, म्हणजे ते साठेल आणि दुष्काळामध्ये तुमची मदत करणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही आज काही करत नाही, काही साठवत नाही, आणि मग दुष्काळ लागला, मग येशू कुठे? मग येशूने केलं पाहिजे, तू साठवलंच नाहीस. तू काय केलं नाही? साठवलंच नाही. जे तुझा पैसा होता, म्हणजे आज तुमची जी आध्यात्मिकता आहे, जे येशू नाव तुमच्याकडे, जे तुम्हाला वारंवार देवाचं वचन येतं का मसाठी काहीतरी कर, मसाठी उभा राहा, ते मसाठी नाही पण तुझी संपत्ती वाढावी म्हणून तू कर. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे कोण दुष्काळामध्ये त्याच्यातून तुम्हाला देवाचा उपभोग देणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. योसेफाने धान्य गोळा केलं. काय गोळा केलं? धान्य गोळा आणि केलं. दुष्काळात त्याच धान्याने त्याचा उदरनिर्वाह केला. येस. जे आज तुम्ही देवाच्या नावाने करताल, पेरताल, ते संकट समय तुम्हासाठी उगवणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर तुम्ही जमाच केलं नाही, संकट समय उगवेल का? तुम्ही म्हणताल कुठे येशू? येशूने काही नाही केलं. अरे तू काय केलं? तू जमा केलंस का? जे वचन तू खात होता ते तू उडवलंस. काय केलं? उडवलंस. लोक म्हणतात सेव्हिंग केली पाहिजे. काय केली पाहिजे? सेव्हिंग केली पाहिजे. मग आध्यात्मिक सेव्हिंग कुठे आहे चर्च? आपण तो आला पैसा खाल्ला, एन्जॉय करत गेला. आता बघा संकट आले, आता आमच्याकडे काही नाही, आमच्याकडे काही नाही. सेव्हिंग केली नाहीस. काय केली नाही? सेव्हिंग केली. जास्त तुम्ही देवासाठी काहीतरी करता, तुम्ही तुमची ब्लेसिंग सेव्हिंग करता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि संकट समय ते उगवणार चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज सकाळी चर्च येण्या अगोदर एक पुण्यामधून फोन आला. एक मुलगा होता, खूप दबक्या आवाजात तो बोलू लागला, निराश होता. तो म्हटला माझ्या आजीबद्दल प्रार्थना करा, तिला काल एक स्ट्रोक बसलाय, बुद्धी सगळी पॅरलाइज झाली, काम करत नाही. 45,000चं इंजेक्शन दिले. किती? 45. इंजेक्शन सक्सेस व्हावं आणि तिच्या वेन्स मोकळ्या व्हाव्यात म्हणून प्लीज काय करा? प्रार्थना करा. शेवटी कोणाकडे यावं लागतं? देवाकडे. पण जर तुमची सेव्हिंग असेल, प्रभू इन कॅश करून देईल ना. कळतंय? तुमची काय पाहिजे? सेव्हिंग पाहिजे. सेव्हिंग काय नाही, पण त्रास आला का आला प्रभूकडे मागण्यासाठी. ते म्हणतो सेव्हिंग कुठे तुझी? तुझ्या अकाउंटचं संपलं सगळं. तुझ्या अकाउंटचं सगळं संपलं. किती देऊ तुला? कारण तू सत्याविषयी काय घेतलं नाही, स्टँड घेतलं नाही. तू सत्याविषयी उभा राहिला नाहीस.
तू सत्याविषयी उभा राहायला पाहिजे होता, तू ती झळ खाल्ली पाहिजे होती, कारण त्याचद्वारे तुझं येणारं भवितव्य आणि तुझ्या लेकरांचं सुख आणि कल्याण तू पाहिलं असतं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आब्रामाने जे केलं ना, सदोम गोमोराचा नाश करण्या अगोदर प्रभूने आब्रामाला एकदा विचारलं का लोट तिथं होता चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सदोम गोमोर माहिती बायबल जे वाचतात त्याचा काय करणार होता प्रभू, नाश करणार होता. पण एकदा तो म्हणला, एकदा कोणाला सांगतो अब्रामाला सांगतो, का, कारण लोट तिथं होता. कोण तिथं होता? लोट होता. हा, लोट तिथं होता म्हणून तो म्हणला का नाही लगेच नाश करायला नको, कारण आब्रामाने काहीतरी कमवलंय, येस. आब्रामाने काहीतरी कमवलंय. आब्रामाने मस्ती काहीतरी केलंय, म्हणून त्यातला मी मला विसरता जमणार नाही, त्याचं प्रतिफळ मला द्यावं लागणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देवा मागं चालणं व्यर्थ नाही, देवासाठी झळ खाणं व्यर्थ नाही, कारण तुम्ही काहीतरी कमवताय. लोकांच्या नजरेत तुम्ही शिव्या खाताय, तुमच्या हिशोबाने तुम्ही अपमानित होताय, पण देवाच्या नजरेत तुम्ही वाढत चालले चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचं काम करताना लोकांकडून काय मिळणार? नाही. शिव्या मिळणार. प्लीज बोला, काय मिळणार? शिव्या मिळणार. शिव्या मिळणार, निंदा मिळणार, लोक नावं ठेवणार, तिरस्कार करणार. त्यांच्या नजरेत तुम्ही कमी, त्यांच्या नजरेत तुम्ही तुच्छ, पण देवाच्या नजरेत तुम्ही वाढत चालले चर्च. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग दोन गोष्टी आहेत, एक तर त्यांना खुश करायचं, नाही तर कोणाला खुश करायचं. देवाला खुश. हा, त्यांना खुश करून काही होणार नाही. देव खुश झाला तर तुमचा व्यक्ती पण खुश होणार चर्च. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो निर्बुद्ध आहे, त्याला कळत नाही का तो काय बोलतो, पण तुला सत्य कळतं म्हणून तू सत्याविषयी उभं राहायला पाहिजेस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आज सत्यासाठी लोक काय घेत नाही, स्टँड. स्टँड घेत नाही. ते म्हणतात जसं प्रभूचं काम सुरू केलं काळखळा आलाच, जसं प्रभूचं काय केलं काळखळा आलाच. अरे सैतान थोडी तुला करू देणार, येस. सैतान तुला करू देणार नाही. नाही. त्याची इच्छाच आहे की अडखळे यावे आणि तुझं काम फेल व्हावं. होऊ शकतं तुझ्यामध्ये पाऊल असेल, तुझ्यामध्ये कोण असेल, पाऊल असेल. तुम्ही स्वतःच्या आध्यात्मिकतेबद्दल सिरियस नाही, पण सैतान तुमच्याबद्दल सिरियस आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोण सिरियस नाही स्वतःबद्दल? आपण स्वतः. आपण आपल्याला वाटतं काय इश्यू नाव, अरे बाबा सैतान घाबरतो, या नावाचा जर तू राईट उपयोग केला ना, तू सगळ्या जगाची उलटा पालट करू शकतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तू सिरियस नाहीये, पण तुझ्याप्रती सैतान सिरियस आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून लक्षात घ्या, अडखळ येतील, पण जर मनाची तयारी आपण केली, हे प्याले मला प्यावे लागतील, मग हे तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही, तुम्हाला प्रोत्साहित करतील आणि तुम्ही देवाचं काम जोमाने करताल. येस येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय आम्हाला सत्याविषयी काय द्यायची? साक्ष द्यायची. हे वचन मी का घेते? मनाने घेत नाही, देवाने प्रगट केलं. येस. प्रभू स्वीट डिश मध्ये कसं ते म्हणतो, तयारी होणं गरजेचं आहे. तयारी होणं गरजेचं आहे. गरजेचं आहे, कारण आमेन प्रेज द लॉर्ड म्हणणारे आहेत, उत्साही मारणारे खूप आहेत. यस यस यस, आमेन आमेन. काम कुठे तुझं? येस. तुझं काम कुठे? तुझं काम मला दाखव, मी कामाने खुश होतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी म्हणलो ना, लोकांना पाळकाला कॉन्फिडन्स मध्ये घेता येतं. कोणाला? पालकांना. म्हणजे कसं, जास्त संदेश आणताना येस आमेन, पाळक खुश, लय भारी संदेश घ्यायला, त्याला कॉन्फिडन्स मध्ये घेता. कसं घेता? कॉन्फिडन्स. पण ते म्हणतो वेडात निघू नको, कॉन्फिडन्स मध्ये घेणार आहेत. काम बघ, काय बघ, काम बघ. पाळक खुश, अरे काय टाळ्या वाजल्या आज, लोक उत्साही होते, लोक एकदम रिस्पॉन्स देत होते. अरे कॉन्फिडन्स मध्ये घेतात हे लोक. कसे घेतात? कॉन्फिडन्स मध्ये. कॉन्फिडन्स मध्ये येऊ नको, हे तुला बुरीत टाकतील. काम बघ, काय बघ त्यांचं काम बघ. म्हणून तर देव वारंवार हे वचन आम्हाला सोडत नाही, पुढे जाऊ देत नाही. तो म्हणतो सत्याविषयी तू साक्ष दिलीच पाहिजे आणि त्यासाठी मनाची तयारी तू केली पाहिजे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय प्रत्येकाला येशूने प्रयत्न केला. कोणी प्रयत्न केला? येशूने. मी काही उदाहरणं घेतो सत्याविषयी साक्ष देण्याचे. काही येशूनी एक व्यक्ती होता जो बिछाण्यावर झोपून होता. येशूने त्याच्या पापाची काय केली? क्षमा केली. आणि तो दाखवून देतो का मला क्षम्याचा काय आहे? अधिकार आहे. अजून दुसरं उदाहरण, का तो मत्तेच्या घरी गेला, जक्कईच्या घरी गेला. पापी होते. कसे होते? पापी होते. त्यांच्या घरी गेला, त्यांना बाहेर काढलं. सत्याविषयी काय देतो? साक्षी देतो. तिसरं उदाहरण, त्यांनी शाब्बात मोडला. काय मोडला? शब्दात मोडला. शाब्बात मोडला म्हणजे काय? शाब्बात दिवशी त्यांनी चमत्कार केले. काय केले? चमत्कार आणि केले. लोकांना बरं केलं. अजून त्यांनी त्या ठिकाणी प्रभू भोजनाची स्थापना केली. कसली स्थापना केली? प्रभू भोजनाची. अजून तो म्हणतो का मीच चांगला काय आहे? मेंढपाळ आहे. तो म्हणतो मीच जगाचा प्रकाश आहे. हे सर्व वचन कोणाविषयी साक्ष देतात? सत्याविषयी. सगळे बोला, कोणाविषयी? सत्याविषयी. पण जे तो सत्य बोलत होता, या सत्याची त्याला किंमत मोजावी लागली. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याला काय मोजावी लागली? किंमत मोजावी किंमत लागली. मोजावी लागली. ते जे बोलतोय लोकांच्या फायद्याचं आहे. कसं आहे? लोकांच्या फायद्याचा आहे. पण त्या फायद्याची त्याला काय मोजावी लागली? चर्च. किंमत मोजावी लागली. ओके, मी थोडं सिंपल करतो. येशू ख्रिस्त कोण आहे? येशू ख्रिस्त. कोणाविषयी साक्षी देतो? सत्याविषयी. प्लीज बोला, कोणाविषयी? सत्याविषयी. त्याचं टार्गेट पहिले यहुदी लोक आहेत. कोणते लोक आहेत? यहुदी लोक बंधनामध्ये आहेत. कशामध्ये आहेत? बंधनामध्ये. रोमी लोकांचं बंधन, पापाचं बंधन, या बंधनात ते लोक अडकलेत. आणि पित्याने ही कामगिरी सोपवली. कोणी? पित्यानी. काही जे बंधनात आहे ना, तू काय करायचं? सोडवायचं. मोकळं करायचं. आणि मग बंधनातून मोकळं होण्यासाठी काय सांगावं लागणार? सत्य.
काय सांगावं लागणार? सत्य. सत्य हेच आहे का मीच जगाचा प्रकाश आहे. सत्य हेच आहे का मीच जीवनाची भाकर भाकर आहे. सत्य हेच आहे आणि म्हणून ते सत्य काय करत होता? सांगत सांगत होता. होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणासाठी केलं? यहुदी सगळे लोकांसाठी. बोला, कोणासाठी? यहुदी लोकांसाठी यहुदी लोकांसाठी आणि आपल्या सर्वांसाठी त्यांनी सत्य सांगितलं. काय सांगितलं? सत्य पण सांगितलं. या सत्याची त्याला किंमत मोजावी लागली. काय मोजावी लागली? किंमत मोजावी त्याला लागली. कुठं टांगलं? चर्च. वधस्तंभावर. प्लीज बोला, कुठं टांगलं? वधस्तंभावर. त्यांनी चुकीचं केलं होतं का काही? नाही. त्यांनी काय सांगितलं? सत्य सांगितलं. पण त्याला कुठं टांगलं? वधस्तंभावर. म्हणजे जर तुम्ही सत्य बोलणार तर तुम्हाला काय मोजावी लागणार? किंमत मोजावी लागणार. हा, किंमत तुम्हाला मोजावी लागणार. अरे प्रभू, हे तर तुझं काम आहे, मला काय करायचं याच्यामध्ये? नाही, तुला किंमत मोजावी लागणार. मनाची तयारी कर. कारण बायबल असं सांगतं का ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला पकडलं त्याचा मोल ठरवला. त्याचा काय ठरवला? मोल ठरवलं. किती रुपये ठरवला? 30 रुपये. रुपये. किती रुपये? 30 रुपये. 30 रुपये. वाचूया ठिकाणामध्ये आपण मत्तय 27 अध्याय 9 वचन. तेव्हा इर्मया भविष्यवाद्याच्या द्वारे जे सांगितले होते ते परिपूर्ण झाले. त्याने म्हटले होते, आणि ज्याचे मोल ठरवले, ज्याचे मोल इस्रायलाच्या संतानांनी ठरवले, ते त्याचे मोल म्हणजे ते 30 रुपये त्यांनी घेतले. कोणी ठरवलं? इस्रायलच्या. सगळे बोला, कोणी ठरवलं? इस्रायलच्या हे संतानांनी. इस्रायल आहे. कोण आहे? इस्रायल. इस्रायल किंवा यहुदी लोक, या लोकांनी येशूचं मोल ठरवलं. कोणाचं मोल? येशूचं मोल ना मोल किती ठरवलं? 30 रुपये. आणि म्हणून असं लिहिलंय का यहुदाला त्याने किती रुपये दिले होते? 30 रुपये. 30 रुपये त्यांनी त्याला काय केलं? विकलं. मग 30 रुपये त्याचा मोल का ठरवला? त्याच्या मागचं कारण काय होतं? या यहुदी लोकांना निमित्त पाहिजे होतं. काय पाहिजे होतं? निमित्त पाहिजे. आणि म्हणून त्यांची इच्छा होती का असं काहीतरी करावं आणि त्याला आम्ही पकडावं आणि त्या पकडून त्याला काय करावी? आम्ही शिक्षा करावी. बायबल सांगतं का मनुष्याचं मोल आहे. मनुष्याचं काय आहे? मोल आहे. मोल आहे. ते वाचू या ठिकाणामध्ये आपण. लेवीचं पुस्तक 27 अध्याय. सर्व काढा. लेवीचं पुस्तक 27 अध्याय. हां, काढलं सर्वांनी? लिहून घ्या आणि घरी जाऊन नक्की वाचा. आणि मी जे सांगते हे अभ्यासकांनी मांडलंय. कुणी मांडलंय? म्हणजे जे लोकांनी यहुदी लोकांचा स्टडी केलाय डीपमध्ये, त्या लोकांचं म्हणणं आहे का त्यांनी त्याला 30 रुपयामध्ये का विकलं, त्याच्या मागचं कारण काय आहे. तर जे अभ्यासक आहे त्यांनी ही गोष्ट मांडली. कशा सिद्धांतावर मांडली? वाचव्या ठिकाणामध्ये आपण 27 अध्याय 2 वचन. इस्रायलच्या संतानाशी बोलून त्यांना सांग की जेव्हा कोणी मनुष्य एखादा विशेष प्रकारचा नवस करतो तेव्हा तू त्या माणसाचे मोल यहोवासाठी येणेप्रमाणे ठरव. हां, पुढं. 20 वर्ष ते 60 वर्ष वयापर्यंतच्या पुरुषाचा हिशोब असला तर तू त्याचे मोल पवित्र स्थानाच्या शकेलाप्रमाणे 50 शकेल चांदी ठरवावे. हां, पुरुष असेल 20 ते किती वर्ष? 60 वर्ष. 20 ते 60 वर्ष. मग त्या व्यक्तीचं मोल किती झालं? 50 शकेल. 50 शेकेल. किती शकेल? 50 शकेल. किंवा 50 रुपये पकडा आपल्या भाषेमध्ये. 50 शकेल किंवा 50 रुपये. 20 ते 60 पुरुषाचं. कोणाचं? पुरुषाचं. पुढं वाचूया. आणि स्त्री असली तर तिचे मोल 30 शकेल ठरवावे. स्त्री असेल तर किती? 30. 20 ते 60 वय. पण तिचं मोल किती? 30. पुरुष असेल तर 50 आणि स्त्री असेल तर 30 शकेल. पुढचं वचन तुम्ही वाचा, त्याच्यामध्ये अजून डीप आहे. मग तिथं मुलांबद्दल आहे. वाचूया ते पण. आणि 5 वर्ष ते 20 वर्ष वयापर्यंतचा मुलगा असला तर त्याचे मोल 20 शकेल व मुलगी असली तर तिचे मोल 10 शकेल तू ठरवावे. हा, त्यांनी वयाची कॅटेगरी केल्या. वयाच्या काय केल्या? कॅटेगरी केली. म्हणजे 60च्या पुढचे आहेत. कसल्या पुढचे आहेत? 60च्या पुढचे. त्यांची किंमत कमी झाली. त्याची किंमत 15 शकेल. किती शकेल? 15 शकेल. आणि स्त्री असेल तर 10. 60 पर्यंत असेल तर 50 आणि 30 आणि 60च्या वर असेल तर 15 आणि 10. कारण माणूस जेव्हा वयोवृद्ध होतो त्याची शरीराची शक्ती कशी होती? कमी होती. कमी होती. मग त्याचा मोल माणसाचा काय केला? त्यांनी कमी केला. आता बायबल सांगते या ठिकाणामध्ये माणसाचा मोल 50 रुपये. किती रुपये आहे? 50. कारण येशूचं वय येतं 20 ते 60च्या मध्ये. म्हणजे किती वर्षाचा होतो तो त्यावेळेस? 33. किती वर्षाचा होता? 33 वर्षाचा. म्हणजे कोणत्या कॅटेगरीत येणार? 20 ते 60. मग मोल किती झालं? 50 शकेल. किती शकेल? 50 शकेल. मग ह्यांनी काय केलं? ह्यांनी पाहिलं का ह्या व्यक्तींनी काय चुका केल्या, ज्याला आपण सत्याविषयी साक्ष म्हणतो. कशाविषयी? सत्याविषयी. त्यांच्या हिशोबाने दुर्भाषण आहे. काय आहे? दुर्भाषण आहे. बायबलमध्ये असे शब्द वापरले का यहुदी म्हणतात तू दुर्भाषण केलंस. काय केलं? दुर्भाषण केलं. कोणाविषयी साक्ष देतो? सत्याविषयी. म्हणजे याच्या हिशोबाने तो सत्य बोलतो, पण यांच्या हिशोबाने त्यांनी काय केलं? दुर्भाषण केलं. आणि म्हणून प्रत्येक दुर्भाषणाची किंमत काय केली? त्याची कमी कट केली. म्हणजे किंमत आहे 50 रुपये. किती रुपये? 50. मग त्यांनी 20 कट केले. किती कट केले? 20 कट केले. उदाहरणार्थ म्हणजे 20 त्याच्यात त्यांना काय सापडल्या? येशूच्या प्रती चुका सापडल्या. काय सापडल्या? चुका सापडल्या. येशूच्या हिशोबाने सत्य आहे. येशूच्या हिशोबाने काय? सत्य पण आहे. यांच्या हिशोबाने काय आहे? दुर्भाषण.
प्लीज बोला काय आहे? दुर्भाषण आहे. हा, याच्या हिशोबाने सत्य सांगतो पण याच्या हिशोबाने दुर्भाषण आहे. येस. मग एखादा म्हणला पाहिजे, अरे मला काय पडलं, तुझ्यासाठी आलो, एवढं करतो आणि उरफाट मलाच नाव देतो, माझी किंमत तू काय करतोस, कमी करतोस. पण येशू असं काही म्हणला का चर्च? नाही. नाही, सत्याविषयी बोलला पण त्याची किंमत त्यांनी कमी केली आणि त्याला वधस्तंभी दिलं चर्च. येशूला किंमत मोजावी लागली. येस. येशूची किंमत कमी केली. येस. येशूची किंमत काय केली? कमी केली. सगळे बोला काय केली? कमी केली. आता यांचा उद्देश काही असो, आत्मिक तुम्हाला कारण सांगतो. 30चा अर्थ होतो परफेक्ट. 30चा अर्थ होतो परफेक्ट. इश्यू जे बी बायबलमध्ये होतं ना, सैतान त्याच्या हिशोबाने करतो पण देव आपल्या फायद्याचा करतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय? जर 30चा आध्यात्मिक अर्थ तुम्ही शोधला, त्याचा अर्थ असा होतो डिवाइन परफेक्ट, म्हणजे आध्यात्मिक उत्कृष्ट. आध्यात्मिक उत्कृष्ट. म्हणजे इनडायरेक्टली तो कोकरा तयार होतो, कारण त्यांना असा कोकरा पाहिजे होता जो निष्कलंक आणि पवित्र आहे येस. किंवा परफेक्ट आहे. आणि त्याची किंमत 30 ठरली. किती ठरली? तीच ठरली. आणि तो परफेक्ट आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके, थोडं बायबल स्टडीमध्ये मी चाललोय, कळतंय प्रत्येकाला. येस. त्यांनी सत्य सांगितलं. काय सांगितलं? सत्य सांगितलं. किंमत 50 रुपये होती. किती होती? 50 रुपये. पण ची किंमत काय झाली? कमी झाली. तसंच चर्च लोक तुमची किंमत कमी करणार. येस. काय करणार? किंमत कमी करणार. तुम्हाला मान देणार नाही, तुम्हाला सन्मान देणार नाही, तुम्हाला तुडवतील. तुम्हाला काय करतील? तुडवतील. पण तुम्हाला ते प्याले प्यावे लागणार, कारण तुमच्या अगोदर हा प्याला कोण पिलाय? येशू ख्रिस्त. त्याची किंमत लोकांनी काय केली? आपण म्हणलं पाहिजे एवढं केलं, मला थोडी तर भाव द्या, मला थोडी तर व्हॅल्यू द्या, थोडा तरी आदर करा माझा. पण बायबल सांगतं का जर तुला माझं काम करायचं तर तुला आदर नाही, तुला अनादर मिळणार. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण त्यासाठी तुला तुझ्या मनाची तयारी करावी लागणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशूपेक्षा तू थोर नाहीस. येशूपेक्षा तू थोर नाहीस. ज्यांनी किंमत ठरवली त्यांची लायकी नाही, पण त्याच लोकांनी त्याची किंमत ठरवली. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यांची लायकी याची किंमत ठरवावी नाही. पण ह्या जगामध्ये हेच चालणार चर्च. तुमच्याकडे प्रभू आहेत, तुम्हाला आध्यात्मिक ज्ञान आहे, पण लोक तुमची किंमत ठरवतात. येस. 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 प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट देतात, पण त्या सर्टिफिकेटवर विश्वास ठेवायचा नाही. आपलं सर्टिफिकेट कोण देणार? येशू ख्रिस्त. शेवटी हिशोब होईल आणि देवाच्या नेत तुम्ही नीतिमान सापडणार चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण त्यासाठी येशू मागं नाही हटला चर्च. त्यांनी स्टँड घेतला का या सत्याविषयी मला किती झळ खावी लागली, मी मागं हटणार नाही. मी जे काम मला सोपवलंय ते काम मी पुढे घेऊन जाणार. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळालं कोणाचं काम करायचं? देवाचं काम. सगळे बोला, कोणाचं? देवाचं काम. झळ खावी लागणार, येस. सहन करावं लागणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जर ते नाही होऊ शकत, तुम्ही सत्याविषयी बोलू शकणार नाही चर्च. Yes. आणि तुमच्या अकाउंटला तुम्ही काहीच सेव्हिंग आध्यात्मिकरित्या करू शकणार नाही. दुष्काळ तुम्ही कापणी करणार नाही, म्हणजे तुम्ही आज सहन करताल ते उगवणार चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय सर्वांना, समजतंय? कारण मी पुन्हा सांगतो का, आनंद करतो आपण वचन ऐकल्यानंतर. काय करतो? आनंद खूप करतो. आनंद करतो का प्रभू, असं वाटतं प्रभू मला करायचं, मी करणार. पण रात गई का बात गई? असं का होतंय? तू सत्याविषयी काय घेत नाही, स्टँड घेत नाही. तुझं लक्ष अजून प्रभू नाहीये, तुला अजून पूर्ण प्रभू समजला नाही. ज्याच्या प्रेमात माणूस पडतो त्याच्याशिवाय त्याला काही सुचत नाही. मग येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जी गोष्ट तुम्हाला पाहिजे असती ना, मोबाईल, मग दिवस रात्र मोबाईलच पाहिजे असतं. गाडी, मग दिवस रात्र मला गाडीच पाहिजे असते, त्याला जेवण जात नाही. तसंच तुमचं टार्गेट इश्यू पाहिजे. काय पाहिजे? येशू पाहिजे. जर इश्यू असेल ना तुमच्या जीवनात टार्गेट, मग तुम्हाला काही सुचणार. तुम्हाला असं उठता वाचता वाटेल काय देवा तुझ्यासाठी करू, काय आयडिया येते मला आणि ती कशी इम्प्लिमेंट करू आणि कसा इश्यू मी लोकांपर्यंत घेऊन जाऊ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण ते टार्गेट पाहिजे, ते प्रेम तुम्हाला इश्यू बरोबर झालं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेम असेल ना मग तुम्ही किंमत देऊ शकता. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणतात ना जगामध्ये प्रेमासाठी काही पण. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेमासाठी काही पण. ते तर जगिक प्रेम आहे. हे कोणतं प्रेम आहे? देवावरचं प्रेम. हा, या प्रेमासाठी त्या जगा प्रेमापेक्षा पण आपण जास्त केलं पाहिजे. Yes, चर्च. yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण ज्यावेळेस उभं राहिलं पाहिजे, अर्ध्या लोकांची हवा गुल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळतं? सत्याला जर जन्म द्यायचा इतकं सोपं नाही. प्रेज द लॉर्ड. मत्तय 1 अध्याय 19 वचन. तिचा नवरा योसेफ तर न्यायी होता आणि तिला लोकात अपमानाचे उदाहरण करायला त्याची इच्छा नसून तिला गुप्तपणे टाकून द्यावे असे त्याने मनात आणले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण ऑलरेडी डिसेंबरमध्ये आहोत, ख्रिसमस आपण साजरा करत आहोत. बायबल सांगतं की येशू ख्रिस्ताला जन्म कुणी दिला? मरियेद्वारे. कोणीद्वारे जन्म झाला? मरियेने. मरिये. येशू म्हणजे सत्याविषय काय? साक्ष आहे. येशू म्हणजे सत्याविषय काय? साक्ष आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आलं आत्मिकरित्या लक्षात. येशू म्हणजे सत्याविषयी साक्ष. ना येशू कोणाच्या गर्भात होता? मरियेच्या. प्लीज बोला, कोणाच्या गर्भात होता? मरियेच्या. आणि ज्या तिला त्याला जन्म द्यायचा होता, ते जन्म देणं एवढं सोपं नव्हतं चर्च. येस.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण योसेफ तिचा स्वीकार करणार की नाही करणार माहीत नाही. लोक मला काय समजतील, त्यांनी समजतील व्यभिचार केला का देवाकडून आहे हे तिला माहीत नाहीये. म्हणजे तिचा जीव धोक्यामध्ये. कारण जर एखादी स्त्री लग्ना अगोदर गरोदर होती, प्रेग्नंट होती, तर त्या ठिकाणामध्ये बायबलनुसार त्या स्त्रीला दगडाने काय केलं पाहिजे? धोंडमार केला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तिला सत्याला जन्म द्यायचा आहे. सत्याला काय द्यायचा तिला? जन्म द्यायचा पण आहे. त्यासाठी तिला मनाची तयारी करावी लागते. कसली? मनाची तयारी का झळ जरी खावी लागणार, पण मी सत्याला काय करणार? जन्म देणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दुसरा काय म्हणलं असतं? नको प्रभू, मला नको, दुसरीला निवड. म्हणजे मसियाची वाट सगळे बघतात. कोणाची? मसीहाची. जर तुम्ही बायबल वाचतं तर प्रत्येक इस्रायली मसियाची वाट बघत होता. पण जस मसिया येतो मग लोक जन्म द्यायला मागत नाही. चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण जन्म द्यायचा तर झळ खावी लागणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मरियेचा प्रवास सोपा नव्हता. चर्च तिने मनाची तयारी केली का माझं कुटुंब मला सहमत होतं का होत नाही मला माहीत नाही. माझे आई वडील मला किती साथ देतात मला माहीत नाही. योसेफ मला किती समजून घेतो मला माहीत नाही. पण मला एक माहिती आहे का सत्य माझ्या आतमध्ये, आणि सत्यासाठी मी काही पण करणार परमेश्वर. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. कळतंय? असंच तिला म्हणलं नाही का स्त्रियामध्ये तू धन्य आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का तिने झळ खाल्ली? काय खाल्ली? झळ खाल्ली. प्रभू तू माझ्या रुद्री आला, मग माझ्या हसबंडचा ताबा घे, त्याचं मन बदल. प्रभू तू माझ्या आई वडिलांचा ताबा घे, त्यांचं मन बदल, त्यांना कळू दे. प्रभू म्हणतो नाही, मला तुझ्याकडे पाहायचं. येस. त्यांच्याकडे नाही बघणार मी, ते काय करतात मी तुझ्याकडे बघतो की तू काय करतोस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. कळतंय? सत्य तुमच्यामध्ये. कोणामध्ये आहे? जोरात बोला. कोणामध्ये? आमच्यामध्ये. कुणी जन्म द्यायचा? आम्हीच. साथ मिळणार का? नाही मिळणार. प्लीज बोला. साथ मिळणार का? नाही. लोक समजून नाही घेणार तुम्हाला. त्यांना प्रभू नाही कळाला हो, तुम्हाला कळालाय परमेश्वर. आणि तुम्ही अपेक्षा बागता का नाही प्रभू त्याला समजून सांग. त्याला समजून सांगायचं असतं तर मग तुला तुझ्या पहिले त्यालाच बाहेर काढलं असतं सेवेसाठी. प्रेज द लॉर्ड. तो एवढा समजदार असताना तुझ्या पहिले त्यालाच पुढे आणला असता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तू नाही प्रभू त्याला 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 अरे त्याला नाही कळत म्हणून तुला बाहेर काढलं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तू येणार आहे मागच्या गाडीनी, पण तू सुरुवात तर कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांना बाहेर काढलं त्यानंतर नाही प्रभू पहिले त्याला. ते म्हणतो पहिले त्याला जाईन गाडी निघून. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सत्याविषयी काय द्यायची? चर्च. साक्ष द्यायची. किंमत मोजावी लागणार. येस. पण किंमत मोजावी लागली तर लोक मागे हटतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. निकेदमस रात्री आला. कधी आला? रात्री आला. तू गुरु आहेस, तू थोर आहे, सगळं मला मान्य आहे, पण उघडपणे स्वीकार आहे का? नाही. लपून. कसा? लपून. आणि अजून एक वचन आहे, योहान काढू आपण 12:42. तरी पण अधिकाऱ्यातून देखील पुष्कळांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, परंतु आपणास सभास्थानाच्या बाहेर घालवू नये म्हणून परुषांमुळे त्यांनी ते पत्करले नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुष्कळ अधिकारी कोणावर विश्वास ठेवायचे? येशू ख्रिस्तावर. ते पाहिजे का हा जो करतो ना हे अलौकिक आहे आणि प्रभूकडून आहे. पण सभास्थानातून ते लोक आम्हाला काय करतील? घालून टाकतील. त्या भीतीमुळं ते सत्याविषयी पूर्ण स्वीकार करत नव्हते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे पहा, लोकांना कळतंय, पण ज्या वेळ येते उभं राहण्याची, उभं राहतात का? नाही. घाबरतात, मागं हटतात, लोकांची पर्वा करतात आणि सत्याला काय करतात? ते नाकारतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तसंच आम्हाला सगळं कळतं, पण जसं आम्हाला उभं राहायची वेळ येते ना, आम्ही उभं राहत नाही. चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाची इच्छा आहे चर्च का आम्ही उभं राहायला पाहिजे. आपण देवाचं कार्य पुढे नेलं पाहिजे. Yes. तू नाही करणार, धोंडे ओरडतील. कोण ओरडतील? धोंडे ओरडतील. आणि मग धोंडे ओरडले, जेलिसी स्पिरिटले डेंजर असतो. कोणता स्पिरिट? म्हणजे जळकुकडे पाना. कोणता? त्याला जेलिसी स्पिरिट म्हणतात. जळकुकडा पाना. कर 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 नाही करत, बाजूला उभं करतो प्रभू. मग तो फॉर्म मध्ये आला का मग हा पेटून उठतो. नाही असं कुठं बायबलमध्ये? तू नाही करत त्याला करू दे. नाही तो कशी प्रार्थना? चुकीची प्रार्थना. तू नाही करत ना, करू दे. चुकीची असेल त्याला करू दे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही करत नाही, तो करायला लागला मग त्याच्या चुका आम्ही शोधतो. असं का करतोस? तुला ओढतो, तू येत नाही, मग तो करतो तर करू दे ना त्याला. चुकीचं काय नाही असा ना, काय ना काय करतो देवासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. कळते प्रत्येकाला सत्य कोणाकडे? आपल्याकडे आहे. पण आपण स्टँड घेत नाही चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक फरक मी पाहिला. ज्यांना प्रभू कळतो ते स्टँड घेत नाही, ज्यांना जास्त प्रभू कळत नाही ते स्टँड घेतात. म्हणजे सेवेत मी हे अनुभवलं माझ्या स्टडीमध्ये. काही लोकांचं लाईफ सरळ नाही, पण देवासाठी काम करतात. कोणासाठी? देवासाठी. ज्यांचं लाईफ सरळ आहे पण देवासाठी काही नाही करत. मग कोण फायदा झाला देवासाठी? काम करणारा. प्लीज बोला. कोण? काम करणारा. जर एक चांगला व्यापारीचा जर दाखला घेतला आपण, तर प्रभू एक चांगला बिझनेसमॅन आहे. तुला लय प्रभू कळतो रे, उत्पादन काहीच नाही तुझ्याकडून, तू एकटाच स्वर्गात जाशील.
प्रेज द लॉर्ड. Hallelujah. तुला प्रभू कमी कळतो पण तुला धावतोस मस्तसाठी. कोण आहे फायद्यासाठी? काम कर. ज्याला कमी कळतो तो. ज्याला कमी कळतं पण काम जास्त करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज तेच मी पाहतो, ज्याला खूप समज आहे, ज्याला प्रभू कळतो पण देवासाठी एक पाऊल तू उचलत नाही, मग तू काय कामाचा आहेस? येस. पण ज्याला प्रभू कमी कळतो त्याचं जीवन जास्त समर्पत नाही पण देवासाठी जास्त काम करणार आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय हे गणित आहे आज. मग अनेकदा म्हणतो हे पापी लोक वेदीवर आले, मग तू नीतिमान होता, तू का नाही आला वेदीवर? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज 90% आपण म्हणतो हा पाळक चोर, तो पाळक चोर, तो पाळक चोर. अरे मग नीतिमान कुठे गेले? नीतिमान झळ खावी लागली तर नीतिमान पळून जातो. तू सत्याला जागा देत नाही म्हणून चोर लोक वेदीवर आहेत. प्रेज द लॉर्ड. पण ते म्हणतो माझा फायदा आहे, तो भले स्वर्गात येणार नाही पण 4 लोकांना घेऊन पाठवणार तिकडं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो येणार नाही, त्याचा हिशोब मी करणार, पण त्याच्यामुळे 4 लोक देतात देवाकडे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय ज्याच्याकडे सत्य आहे तो बोलत नाहीये चर्च. आज तुम्ही बोललं पाहिजे, तुम्ही उभं राहायला पाहिजे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू आल्यानंतर काय बोलणार? आता समय चर्च देवासाठी काहीतरी केलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला झोप नाही आली पाहिजे, उठता वाजता तुमच्या डोक्यात चाललं पाहिजे का देवा तुझ्यासाठी काहीतरी करायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही तर काही लोकांना फक्त संडेलाच जाग येतो. नाही नाही नाही, 24 आज तुमच्यात ख्रिस्त जन्माला पाहिजे चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय? कळतंय प्रत्येकाला? म्हणजे सत्याविषयी काय घेतात चर्च? स्टँड घेतात. वचन सगळे आम्ही सारखे खातो पण जो स्टँड आम्ही घेतला पाहिजे तो स्टँड आमच्यामध्ये दिसत नाही चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझं हेच दुखतं, माझं तेच दुखतं. मेला बी तर प्रभूमध्ये मर. कोणामध्ये मर? प्रभूमध्ये. सगळे बोला, कोणामध्ये? प्रभू मध्ये. हा, ते म्हणतात ना, शहीदों को शहादत दी जाती है. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण देवासाठी मारा. कोणासाठी मारा? देवासाठी. असंच मेलं तर लोक 3 दिवस हे करतील नंतर विसरून जातील, पण देवासाठी काहीतरी केलं ना, या पवित्र शास्त्रासारखं प्रभू त्याची आठवण ठेवणार चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे लोक असेच नाही, हे प्रभू मध्ये मेले. येस. कोणामध्ये मेले? प्रभूमध्ये. आणि देव त्यांची आठवण ठेवतो चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून चर्च देवाची इच्छा आहे का काहीतरी करा आणि देवासाठी तुम्ही जगा चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नामधारी जगू नका. कसं? नामदारी. तुम्हाला बेसिक्स मिळाले ते लोकांना कळू द्या चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लास्ट उदाहरण देतो. एखाद्या बसमध्ये तुम्ही चढले, पटकन जागा मिळाली, मग आपण बसतो आणि साईडच्या सीटवर काय ठेवून टाकतो? बॅग ठेवून टाकतो. आहे का हो जागा? नाही, बसलेले का? मला अख्खं सीट पाहिजे मला. आकाशी. आणि ज्यावेळेस तू गर्दीमध्ये चढतो मग तू शोधतो एखादी जागा आहे का, तू विचारतो हो इथं जागा आहे का? आपण तर प्रभू एक तर जागा मिळू दे, एक तर जागा मिळू दे. ज्यावेळेस तुला अख्खं सीट मिळतं त्यावेळेस एक बॅग ठेवून टाकतो आणि म्हणतो काय झालं? फुल झालं. नाही, बाहेर गेलेत, बाथरूमला गेलेत. कुठं गेले? तो त्या आलेल्या माणसाला कुठं पाठवून देतो? ज्यास तुला मिळतो तू देतो का? सीट आडून ठेवतोस. आणि ज्यास तू गर्दीत चढतो देवाकडे प्रार्थना, प्रभू उतरू दे रे कोणतरी, प्रभू इथं उतरू दे रे कोणतरी. ते म्हणतो ज्यास तुझा फायदा होतो लोकांची आठवण करतोस का? नाही करत. लगेच काय ठेवून टाकतो? बॅग. आणि झोपेचं ऍक्टिंग, म्हणजे कोणी म्हणलंच नाही पाहिजे इथं कोण बसलंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे सांगायचं काय? तुम्हाला इश्यू मिळाला, तुमचा फायदा झाला. काय झाला? फायदा झाला. म्हणून आता झोपलेल्या अवस्थेत जाऊ नका, आता लोकांसाठी जागा तयार करा चर्च. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ख्रिस्ती धर्म नाही, ख्रिस्त मार्ग आहे चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण जोर देऊन सांगतो ख्रिस्त धर्म नाही, ख्रिस्त मार्ग आहे. मग तो मार्ग आम्हाला कळला पाहिजे आणि जर तो आम्हाला कळला तर तो आम्ही लोकांना दिला पाहिजे चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज हे जे सत्य तुमच्याकडे, हे सत्य फक्त तुमच्यासाठी नाही, ह्याद्वारे लोकांसाठी जागा तयार करा चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक करणार? काय कॉन्फिडन्स मध्ये घेताय? माझ्यासाठी करू नका चर्च, तुमची सेव्हिंग व्हावी. काय व्हावी? सेव्हिंग व्हावी. का? कारण मी पुन्हा सांगतो, आमचा मोबाईल यूज करून पहा कशा लाईफमध्ये लोक जगतात आणि कोणत्या त्रासातून ते लोक जात आहेत. त्यांची अवस्था ऐकली तर रडायला येतं का प्रभू कोणत्या भयानक अवस्थेतून लोक जगत आहेत. पण सेव्हिंग नाही. काय नाही? सेविंग. येशू माहिती त्यांना. आपल्या पहिले सगळे वचनं सांगून, प्रार्थना विनंती सांगतात आणि वचने सांगून मोकळे होतात. सेव्हिंग नाही. काय नाहीये? सेव्हिंग नाही. सेव्हिंग असेल तर कापणी होणार चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बाहेर पडा. कुठं पडा? बाहेर पडा. सत्याविषयी लोकांना सांगा चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण चर्च सत्य कळालं. काय कळालं? सत्य कळालं. आणि सत्य कळतं माणूस पळतो चर्च. Yes. मग 2 गोष्टी, एक तर सत्य कळलंच नाही किंवा तुम्हाला सत्य कळालं. आणि जर कळलं तर मग फळ दाखवा चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि फळ फक्त ख्रिसमस पुरतं नकोय चर्च.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे सीजनल फ्रूट नाहीये, हे 12 महिने दिसलं पाहिजे. कारण काही लोकांचा सीजनल फ्रूट आहे. कसं फ्रूट आहे? सीझन. काही लोकांचं डिसेंबर मध्ये दिसतं ते फ्रूट. नाही, डिसेंबर मध्येच नको, मला 12 महिने ते फळ खायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग किती लोक पळणार देवासाठी? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचं सेव्हिंग करा चर्च, लॉर्ड तुम्हाला ब्लेस करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उभं राहूया सर्व आपण. प्रभू धन्यवाद माझ्या पित्या, तू उत्तम परमेश्वर आहे. ख्रिसमस अधुरा आहे जर त्या ख्रिसमसमध्ये तू नाही पित्या. होय देवा. सत्याविषयी जर आम्ही बोलत नाही पित्या तर जीवन व्यर्थ आहे प्रभू. Yes, होय yes, प्रभू. Father. तू म्हणतो गुरुपेक्षा शिष्य काही थोर नाही. येस होय येस. देवा. ज्या मार्गातून मी गेलो त्याच मार्गातून तुला जावे लागणार. Yes, हो yes. ईश्वराजा. तुझाही विरोध होईल, तुलाही अडखण येतील, Yes, Jesus. तुलाही सैतान वेगवेगळ्या गोष्टी आडव्या टाकेल, Yes, जेणेकरून तू बाहेर पडून देवाचा गौरव करू नये. Jesus. परंतु तू आहे का, तू प्रभूकडे पाहतो आणि म्हणतो प्रभू हे काय आहे, आणि ते म्हणतो मला पाहायचंय तू काय करतोस आता. येस येस. Jesus, Father. देवाची नजर तुझ्याकडे लागली, Yes, yes. रडत बसतो, नावं ठेवत बसतो का, आलेल्या समस्येवर मात देऊन तू बाहेर पडतो. Jesus. देवाला तुझ्या आतमधली तळमळ पाहिजे, Yes, Yes, yes. yes. देवाला तुझ्या मधला आवेश पाहिजे. Yes, Yes, Amen. देवासाठी उभा राहा. Yes, Jesus. अब्राहमाने जे केलं त्याची कापणी लोटणी केली. Yes, Amen. ज्यावेळेस तू देवासाठी काहीतरी करतो ते म्हणतो तुझ्या 1000 पिढ्यांवर मी दया करणार. Yes, hallelujah. प्रभू मी प्रार्थना करतो, Yes, Father. तुझं वचन आम्ही ऐकतो, आनंद वाटतो, होय देवा. जोश येतो, वाटतं काहीतरी करावं. Yes, 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 yes. पित्या. पण पुन्हा घरी गेल्यानंतर मी घरचा होऊन जातो, होय होय देवा. प्रभू. कामात गेल्यानंतर मी कामाचा होऊन येस जातो. लॉर्ड. असं का होतं परमेश्वर? होय देवा. मला मदत कर पित्या. मदत कर देवा. मी आत्म्यात वाढू दे Yes, yes, आणि पित्या. देहामध्ये मी कमी होऊ दे प्रभू. होय प्रभू. देवा. मला शक्ती दे पित्या, शक्ती दे प्रभू. मला सामर्थ्य माझ्या प्रभू, सामर्थ्य दे देवा. आणि आम्हाला तुझा गौरव होऊ हो दे. ईश्वराजा. का आपले हात वर करूया. थँक्यू जीसस. थँक्यू लॉर्ड. प्रभू देहात आम्ही कमी होऊ दे होय देवा. आणि आत्म्यात वाढण्यास आम्हाला बळ दे. बळ दे देवा. आलेल्या प्रत्येकांवर, टीव्ही युट्यूब फेसबुकवर पाहणाऱ्या प्रत्येक लोकांवर Yes, तुझा देवा. अनुग्रह स्वीकारतो. स्वीकार येशूच्या नावामध्ये. बोलत कर पित्या, होय देवा. आवेशी कर पित्या, Yes, पित्या. बाहेर पाडण्यास शक्ती दे पित्या, शक्ती दे देवा. जे अडकळे ते निघून जाऊ दे निघून पित्या. जाऊ दे येशूच्या बळ दे नावात. का नाही देवा तुझ्यासाठी जगायचं, Yes, yes. आणि देवा तुझा गौरव होते. तुझा महिमा होऊ दे त्यांच्या देवा. सेवेविरोधात प्रत्येक अडखळाचे आत्मे Yes, yes. मी प्रभूच्या नावाने बांधून नाश नाश करतो करतो येशूच्या आणि त्यांचे नावात. रस्ते मोकळे करतो. मोकळे करतो, त्यांच्या Lord. व्यक्तिगत जीवनात त्यांना ब्लेस कर, Bless आणि कर देवा देवा. तुझा महिमा तुझा महिमा होते. होऊ दे. जे वचन पेरलंय Yes, yes. अब्बा, वेळ संपेल चर्चचा, देवा. पण देवा तुझी प्रीचिंग त्यांच्या मनात चालू ठेव माझ्या होय प्रभू, देवा. आणि देवा तुझा गौरव होते. तुझा गौरव होऊ दे. तुझ्याच नावात मागतो, स्वीकारतो. Amen. आमेन.